नाशिक मध्ये एक अत्यंत मंगलमय सोहळा आज होतो शिंदे पाटील कुटुंबात। श्रद्धा आणि प्रतीक हे आज नव्या जीवनाला सुरुवात करतात आणि आमचा विलास आता सासरे वाटत नाही अजून जास्त आहे पण छान सुंदर असा एकटा सोहळा होतो आणि तुमच्या या सगळ्याचं व्यवस्थापन आणि इव्हेंट कोण करत आहे म्हणजे आमचे चिरंजीव रोशन करतात वाखाणण्यासारखी ते घटना आहे। मी कालपासून पाहतोय मी साखरपुड्याला एक पाहिलं की अगदी ज्याच्या तिथे कार्यक्रम लेट कसा असावा मी आल्यावर विचारले इव्हेंट कोणाला आहे सगळा सकाळ काल संध्याकाळ रोशन रोशन स्वतःची सुद्धा मोठी पावलं टाकतात असो मी विलास आणि पाटील कुटुंबाला नक्कीच शुभेच्छा देईन। पण हे दोन आमचे तरुण जीव आज एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाला नव्या जीवनाला सुरुवात केली त्यांना अत्यंत मंगलमय शुभेच्छा देतो। त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या संसारामध्ये भरभराट हो त्यांच्या सगळ्या अशा आकांक्षा पूर्ण हो आणि आम्ही सगळे मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा। अरे कॅमेरा शुभेच्छा देतो आणि नववधूला श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनाही मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी समृद्धी आनंदाचं भरभराटीत हो अशा मनापासून शुभेच्छा। आणि इथं कृष्णावली अण्णासाहेब आहेत, दादाजी भुसे आहेत, अजय आहे, सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खास करून विलास शिंदे यांच्या आग्रहामुळे शिंदेना भेटायला येणार त्यामुळे खरं म्हणजे कार्यकर्त्याच्या घरामध्ये मंगल कार्यालय असलं की त्याची अपेक्षा असते, इच्छा असते की सगळ्यांनीच वधूवरात आशीर्वाद द्यायला यायला पाहिजे आणि विलास हा आमचा जुना कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आणि आपल्या बोलू ना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार बाकी काय राजकीय मांडण्याची आवश्यकता नाही। हे मंगल कार्यालय आहे, मंगल सोहळा आहे, शुभमंगल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे, आनंद सोहळा आहे आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे। मी मनापासून पुन्हा एकदा श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि शिंदे पाटील परिवाराला मनापासून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।